पटकन झटपट काही हेल्दी पौष्टिक जर काही खायचं असेल तर नक्की ही डिश करा आणि शेवटपर्यंत बघा। आजची अतिशय हेल्दी पौष्टिक आहे आणि प्रोटीनयुक्त आहे। जर तुम्हाला प्रोटीन पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कशात मिळत असेल तर आपल्याकडे चणे असतात, त्या चण्यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकून ते खायचं। आपण नुसते चणे खाऊ नाही शकत। चला ही हेल्दी आणि पौष्टिक ही कशी करायची रेसिपी, पटकन रेसिपीला सुरुवात करू। आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये केव्हाही करून खाऊ शकता। जर तुम्हाला भूक लागली असेल, दुपारच्या वेळेस भूक लागली असेल तर तुम्ही केव्हाही करून खाऊ शकता। फक्त त्याच्यासाठी एक करावं लागेल का तुम्हाला हे जे चणे आहे हे चणे आधी भिजून टाकावं लागेल आणि नंतरच ही रेसिपी करायची। हेल्दी आहे, पौष्टिक आहे। चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू। माझ्या रेसिपी अतिशय सिंपल असतात, साध्या असतात, घरगुती साहित्यामधूनच मी बनवत असते आणि जास्तीत जास्त हलकं फुलकं कसं गेलं पाहिजे पोटामध्ये अशा पद्धतीच्याच मी सहसा रेसिपी करत असते। परंतु तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सपोर्ट केला तर माझासुद्धा उत्साह वाढेल। चला आता पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू। हेल्दी आणि पौष्टिक अशी डिश आता मी तुम्हाला करून दाखवत आहे। हे चणे आहे, चणे आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचे आणि नंतर कापडामध्ये ठेवायची किंवा पॅक डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे असे त्याला कोंब येतात। आता गरम पाणी करायचं, गरम पाण्यामध्ये आपल्याला ते टाकायचे आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि झाकून घ्यायचं आहे, गॅस बंद करायचा। 10 मिनिटानंतर बघायचं। नंतर हे मी एका बाउलमध्ये काढलेले आहे, बघा कशी नरम झालेले आहे। आपण का बरं तसे केले, कारण असे पचायला हलके असतात। जर तुम्ही तसे डायरेक्ट जर खाल्ले तर कधी पचायला हलके राहत नाही, म्हणून मी त्यासाठी पहिले पाण्यात भिजवले। आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे। आता इथे आपल्याला टमाटर घ्यायचा आहे, पण टमाटर कसा घ्यायचा त्याची आपल्याला बिया काढून घ्यायची आहे आणि नंतर काकडी घ्यायची, काकडीची सुद्धा साल काढून घ्यायची आणि त्याचे बारीक असे पीसेस करून घ्यायचे। आपल्याला जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल तेवढं ते अतिशय सुंदर आणि छान होते। एक प्रकारचं आपण सलाद सारखं करणार आहोत। नंतर इथे मी कच्चा असा पेरू घेतलेला आहे, तो पण बारीक चिरलेला आहे आणि एक कांदा चिरलेला आहे। आता टमाटर टाकायचा, काकडीसुद्धा टाकायची त्याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला कांदा टाकायचा आणि पेरूसुद्धा टाकायचा आणि बाकीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये हेल्दी असे टाकू शकता। नंतर थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि आवश्यक वाटलं त्याच्यात आपण तिखट टाकायचं किंवा तुम्ही त्याच्यामध्ये मिरे पावडरसुद्धा टाकू शकता। आणि टेस्टसाठी म्हणून आपल्याला लिंबू पिळायचं, इथे अर्ध लिंबू पिळलेला आहे आणि सगळं जिन्नस आपल्याला काय करायचं एकत्र करायचं आहे। हे तुम्ही समजा नाश्ता जर सकाळी नसेल करत असाल तर त्या नाश्त्याच्या वेळेससुद्धा तुम्ही हा असा करून खाऊ शकता किंवा ताटामध्ये घेऊनसुद्धा तुम्ही खाऊ शकता। अतिशय सुंदर आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आणि खूप छान लागतो खायला। मी तर केला आहे, पण तुम्ही नक्की ही डिश करून बघा। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, आनंदी राहा। धन्यवाद।